सातारा जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या आंबेनळी घाटातील भीषण अपघातात स्कॉर्पिओ गाडी तब्बल 1200 फूट खोल दरीत कोसळून 8 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत मरढी येथील उत्कर्ष शिंगटे वय 21, प्रवीण शिंगटे वय 25, आसगाव येथील महेश पवार वय 25, आदित्य साळुंखे वय 21, रितेश लोखंडे वय 25, सुहास लोखंडे वय 20, अंश चव्हाण वय 18 आणि खटाव येथील संदीप काटकर वय 35 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. खासदार उदयनराजे भोसले यांनी मृत तरुणांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी कुटुंबियांचा आक्रोश पाहून वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. उदयनराजे यांनी प्रत्येक कुटुंबियांना धीर देत त्यांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले, मी त्यांच्या मुलाची किंवा भावाची जागा कधीच भरून काढू शकत नाही. मात्र मुलगा आणि भाऊ या नात्याने मी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. त्यांच्या या शब्दांमुळे उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले. दरम्यान या भीषण दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून मदत कार्य सुरू असून मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी अशी मागणीही स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.